शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दिपकेंची भेट घेतली आहे आणि नियोजित वेळेनुसार दुपारी 12:30 वाजता बच्चू कडू येणार होते। मात्र ते संध्याकाळी 5 वाजता आले आणि त्यानंतर अगदी 5च मिनिटात तिथून निघून गेले। याआधी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा अभिजित दिपकेंची भेट घेतली होती। मी एक आंदोलक म्हणून आणि एक आंदोलकाची भेट घ्यायची मला असं वाटलं। माझी व्यक्तिगत भेट आहे। त्याच्यानं ते म्हणतं ना, ते जेव्हा आपल्यातला माणूस लढतं तेव्हा ते राहिलं जात नाही आणि त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे। सरकार, पक्ष, पार्टी, राजकीय हा विषय बाजूचा आहे, पण लढणाऱ्या लोकांसोबत उभं राहणं गरजेचं आहे। शाबासकी दिली, शाबासकी दिली, प्रश्नच नाही, अभिनंदन करायलाच आलो। टीईडीची अपडेट आहे। पेपरफुटी प्रकरणी आता 14 आरोपींना 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। भिवंडी न्यायालयानं ही कोठडी सुनावली आहे। न्यायाधीश SS घोडके यांच्या न्यायालयासमोर ही सुनावणी झाली आणि यामुळे आता पोलीस तपासाला वेग आलाय। तपासातनं आणखीन काही माहिती समोर येते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परीक्षेच्या 1-2 दिवसापूर्वी टीईटी पेपर लीक करण्यात आला आणि त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने एक कमिटी, SIT कमिटी गठीत करून आणि तपास जो आहे आपले भिवंडीचे ACP विजय कुमार यांच्याकडे तपास देण्यात आला। त्यांची आणि त्यांच्या टीमने या तपास चांगल्या तऱ्हेने केलेला आहे। पोलिसांनी 3 तारखेपर्यंत यांना फ्रेश रिमांड दिलेला आहे आणि त्यांची रुजावत घालण्यापर्यंत त्यांच्याकडनं अजून काही माहिती मिळते का, त्यांच्याकडनं अजून काही त्यांच्याकडनं इन्व्हेस्टिगेशनमध्ये पेपर कोणाला दिले, कोणाशी काय यांचं कनेक्शन होतं का, या सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी मेहरबान न्यायालयाने सगळ्यांना 14च्या 14 आरोपींना 3 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। आता वसई विरारमध्ये खराब रस्ते आणि खड्ड्यांच्या समस्येवर नागरिकांचा संताप उफाळून आलाय। नागरिक संतप्त झालेल्या भाजप नगरसेवकांनी चक्क STPच्या कामासाठी खोदलेले रस्ते दुरुस्त न केल्याच्या निषेधार्थ चिखलात उतरून आंदोलन केलेलं आहे। ईगल इन्फ्रा म्हणून हे STPचे इथे काम करत आहे। त्या ईगल इन्फ्राने या प्रभाग क्रमांक 22, प्रभाग क्रमांक 17 आणि प्रभाग क्रमांक 15 आणि 21 या प्रभागात प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवले आहे आणि ईगल इन्फ्राला 13 नोटीस महापालिकेने आतापर्यंत दिलेली आहे। तरी ईगल इन्फ्राचा कोणताही प्रतिनिधी ते यायला तयार नाही, रस्त्याचं काम करायला तयार नाही। मोठ्या प्रमाणात लोकांचे अपघात होत आहेत। नगरसेवकांनी जर स्थानिक प्रश्नांसाठी विचारलेल्या पत्रांची त्यांना उत्तरं मिळत नसतील, ही रस्त्यासारखी कामं आहेत। आज आमचे फोटो रस्त्यामध्ये लावले जात आहेत, पण नगरसेवक म्हणून आम्ही आमची जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना प्रशासनाची कुठेतरी अनास्था दिसते आहे। ईगल इन्फ्रा बरोबर त्यांचं काय साटलोट आहे त्याबद्दल आम्हाला काही माहिती नाहीये, पण आता हे आंदोलन आम्ही पुढे उग्र करणार आहोत। आम्हाला आमच्या प्रभागातील हे रस्ते जे आहेत ते व्यवस्थित करून पाहिजे आहेत। पुढे बातमी कोल्हापुरातनं येते। रामानंद नगर इथं नेटुरकर कुटुंबानं प्रेरणादायी संदेश दिलेला आहे। प्राची राहुल नेटुरकर आणि त्यांच्या कुटुंबानं कन्या ओजल हिच्या जन्माचं अत्यंत जल्लोषात स्वागत केलं। माहेरून सासरी परतताना आई आणि चिमुकलीची बग्गीतनं मिरवणूक काढली आणि हलगीचा गजर आणि साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। मुलगी म्हणजे लक्ष्मीचं रूप हा सामाजिक संदेश देणाऱ्या या उपक्रमाचा थेट आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। पाहूया। कोल्हापुरात मुलगी जन्मल्याने आईला हे तो त्रास सहन करावा लागल्याच्या 2 घटना घडल्या आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला विरोधाभासाचं चित्र आहे ते कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते, कारण मुलगी जन्मल्याचा आनंद सुद्धा आहे तो याच पुरोगामी कोल्हापूरमध्ये साजरा करताना आपल्याला पाहायला मिळते। हलगी गुंक्याच्या तालावरती, ठेक्यावरती हे डान्स करत आहेत नेटुरकर फॅमिली। आपल्या या लाडक्या मुलीला आहे ते घरी घेऊन जाताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते। बग्गे आहे ते खास सांगितलेले आणि या महिला आपल्याला यांच्या हातामधले फलक आहेत ते पाहता येतील की मुलगी जन्माचं स्वागत कशा पद्धतीने हे सगळे करतायत। परिवर्तनाची सुरुवात म्हणून या सगळ्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन या फलकांच्या द्वारे ते देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हीच ती लाडकी चिमुकली आहे, तिचं स्वागत आहे त्याच्या घरच्यांनी आज ती घरी जात असताना मोठ्या उत्साहामध्ये केलेला आहे। तिच्या आईची प्रतिक्रिया या निमित्तानं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न कराय। या चिमुकलीचं स्वागत आहे ते जोरदारपणे होताना दिसून येते।